कारण केदारनाथमधून ही सर्वात मोठी बातमी आहे एका अपघाताची। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय। या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। बघा, अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही, केवळ भीती वर्तवली जाते। हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण 7 जण होते अशी माहिती आहे। ही घटना गौरीकुंड आणि त्रिजुगी नारायण या दरम्यान घडलेली आहे। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असल्याचं देखील कळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय। अनेक ठिकाणी वेगवान वारे वाहत आहेत आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडली असावी असं म्हटलं जात आहे। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, आपण पाहतोय केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय, काय कारण यामागचं सांगितलं जात आहे आणि या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या प्रवाशांसंदर्भातली काय अपडेट आहे? सेजल, केदारनाथला हेलिकॉप्टर जे आहे ते जात होतं। 7 लोक त्या हेलिकॉप्टरमध्ये आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते। साधारणतः सकाळच्या वेळी ज्यावेळी केदारनाथकडे हे चाललं होतं त्यावेळी गौरीकुंडच्या तिथे या हेलिकॉप्टरचा लँडिंग केलं गेलं। त्यावेळी हवामान खराब असल्यामुळं ते हेलिकॉप्टर भरकटलं आणि ते खाली उतरलं। त्यावेळी त्या लँडिंगमध्ये हेलिकॉप्टरमध्ये जे 7 लोक होते ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जाते। काही वेळापूर्वी रेस्क्यू टीम जी आहे ती देखील घटनास्थळावरती पोहोचलेली आहे। आतापर्यंत अधिकृत आकडा दिला गेलेला नाहीये। मागच्या काही दिवसांपासून जर आपण प्रामुख्याने बघितलं तर उत्तराखंड असेल किंवा तो जो सगळा पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये पावसाच्या सरी ज्या आहेत अगदीच पावसाची हजेरी आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी प्रमोद। तर आपण पाहतोय उत्तराखंडमध्ये गेल्या साधारणतः आठवड्याभरापासून पाऊस तुफान हजेरी लावताना आपल्याला दिसतोय आणि याच खराब हवामानाचा फटका जो आहे तो या हेलिकॉप्टरला बसलेला आहे आणि त्यामध्ये असलेल्या 7ही जणांचा मृत्यू झाला असल्याची सध्या भीती वर्तवली जाते। अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही। अधिकृत आकडा समोर आल्यानंतर तुमच्यापर्यंत या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही पोहोचवू। मात्र आर्यन कंपनीचं हे हेलिकॉप्टर कोसळलं।